विसना मी मगाशी ना मुंबईवरनं येत होते ना, सो खयच्या तरी एका गावात गाडी थांबली. गाडी थांबली आणि ना थंय मी ऐकलं ना लगीन चालू होता आणि गाणं ऐकलं म्हणजे त्या लग्नाचा. नवरा नवरी उभी मंडपी लग्नाचा सोहळा भोंगा. तुका ही गाणी म्हटलं आठवतात तेव्हाचे दिवस कसे होते. तेव्हाची गाणी म्हणजे कृष्णा शिंदेने जी गायलेली गाणी होती ना ती लग्नात जो वाजली नाही तर आपल्या वाटायचंच नाही की गावात वाडीत आपल्या शेजाऱ्याकडे लगीन आहे. म्हणजे मी सांगते काय त्या गाणा मी ऐकलंय गाडी जेव्हा थांबलेली होती. गाडी चालू झाली घराकडे येत अगत कृष्णा शिंदेची सगळी गाणी मी म्हणत होते. आठवतात तुला कशी कशी गाणी होती. अरे भारी म्हणजे खरोखर मला म्हणताना बरोबर खरोखर झाला विषय असो की तेव्हाचा काळ तसं होतो बरोबर असं की बाबा लग्न एखाद्याच्या मुलीला समजा असेल मुली आणि लग्नात जाता म्हणजे लगीन होऊन जाता तर अक्षरशः गाव रडायचं त्याच्या पाठीमागून जी आहे ना मंडळी रडत असायची. बरोबर ना विषय की एवढं विषय म्हणजे लोक भावूक व्हायचे. हा किंवा आपल्या घरातलं कोणतरी सदस्य जाता म्हणजे एवढं पण नेमकं वाटायचं की भले ती एखाद्या घराची पोरगी असायची पण ती माझ्या घरातली जाता असं म्हणजे एवढी माणसं येऊन रडाबिडायची एवढं विषय असायचो. आज ती कंडिशन घडली नाही तशी बदल आताची म्हणजे रडणे बिडणे हे प्रकारच नाही. आता लग्न जी होतात ती हसत खेळत होतात. पहिल्यासारखी तशी म्हणजे कुटुंबाची ओढ हा आणि आपण आता कुटुंब सोडून जाता म्हणून जी ती म्हणजे आपला रडणं यायचा तर आता आताच्या मुलींचा नसताच तसा नाही. तो विषय जो म्हणणं बरोबर हा विषय कारण तसा बघलंच तर हा विषय तेव्हाची जी विषय होतो ना आता तो विषय म्हणजे बदल झाला त्याच्यात होते. कारण तेव्हा खरोखर जशी लोक असे लग्न झालं की तेव्हा वाटायचं असं की बाबा असे म्हणजे ती तशी ही होती पण आता तसा काय तर राहिला नाही. पण मी काय म्हणतो त्या लगीन तू बघ ना आता तुळशीची लग्न झाली आणि ही लग्न चालू झाली तेव्हाची तुला वाटत आहे आपल्या वेळात ना एप्रिल मे मध्येच लग्न असायची. बरोबर लगीन ठरला साखरपुडो झालो बघणं झाला पण घाई नसायची. घाई म्हणजे एक तो एप्रिल मेचो ह्यो हा त्याच्यातच लग्न. आता केव्हाही लग्न करतात. नाही काय विषय माहिती तसा विषय बरोबर आहे म्हणणार तुझा विषय पण काय झाला विषय तेव्हा तशी जमवलेली लग्न होत होती. आता तसा विषय नव्हताच नाही ना. आता कसं झाला जास्तीत जास्त पोरगी इकडसून बघितलंच ना म्हणजे पोरगीच्या त्या बाजूसून बघितलंस तुझा विचार केलास तर मुंबईवाल्याशिवाय पर्याय आहे नाही. ते काय सांगतात मुंबईवाल्याकच माझी पोरगी हा पण गाववाल्याला करायचा काय असा. आता माझ्या बघण्यात तुला सांगतोय माझ्या भागात असे जवळजवळ 35-40 अशी पोरगी होत की ज्यांची लग्नात झाली नाहीत. समजा त्यांची व्यथा पण आपल्याला केवढा वाटतं प्रत्येक गावातच तसे. मग ह्या काहीतरी चुकीचा म्हणजे आता त्यांची काय करतं मला सांग त्यांचं जर मनाचा विचार केलास ना तर अक्षरशः आपल्या पाय टाकतं बोलता विषय त्याप्रमाणे आपलं काय तेव्हाचं बरोबर विषय. शेतकरी तेव्हा एवढा बघत नव्हतं. शेतकरी जरी असलो ना तरी त्याच्या घरात बाबा 2 टायमाचा अन्न चांगला तो निर्व्यसनी म्हटल्यावर आऊस बापूस त्याचं लगेच लावून द्यायचं. पण आता नाही. आता जरा वेगळीच आता तसा बघत असताना भजना बिजना तूर बुवा लय करतात असा विषय. त्यांची जी मंगळाष्टका म्हणतात ना तर लोक बघता आम्ही डबल जाता ना तेव्हा अरे एवढे पोरगे उत्साही होतं नुसतं मंगळाष्टका म्हटल्यानं काय माझ्या लग्नाचा केव्हा होता गंगा सिंधू सरस्वती लोक अंका बक्षीस सांगतो की बाबा ह्या म्हणा आणि पाठसून नुसती हे असतात. अरे खरं आता पोरग्यांची लग्न होत नाही ना म्हणजे त्यांनी पण आता असं झालं की आता काय करायचं काय पोरी खरी शोधायची कशी काय. आणि खरं सांगायचं ना म्हणजे शेतकऱ्यांचं तर गोंधळच सगळं. आज शेतकऱ्याकडे बराचसा हा पण शेतकऱ्याकडे नाही देऊची नाही पोरगी. अरे तुका उदाहरण सांगतोय मुंबईवालो म्हणतात ना मुंबईवालो गेली 5-10 वर्षात ती स्कूटर वापरता आणि कामाला जाता घराकडे येतात. गाववाल्या स्कूटर घेतल्या नवीन बरोबर ती घेतल्यानंतर व्याजावर आपल्या बँकेचा कर्ज काढून घेतल्यानंतर ती झाली तिचं खटार झालो. आता म्हणता बघा सेकंड हँड तरी कार होईल काहीतरी फिरा बाबा त्या दरम्यान म्हणजे कारवालो हा म्हणून तरी कोणी पोरी घेतल्यानंतर बरोबर
त्याच्यानंतर आता आपलं आंब्याचं सीझन येलो, मग काय काय जणांनी टेम्पे पण घेतल्यानी गावच्या आणि शेतकरी मुलांनी. बरोबर बरोबर तरी पण समाजात पोरगो जो होयो मुंबईवालो जो होयो. बरोबर. आता तुका सांगा ह्या विषयात सांगायचं झाला विषय ना गावाला जर व्यथा सांगायची झाली तर ह्याच्यात जे एजंट आहेत ना हे एजंट पैसे करून बसतात. तुका सांगते माझ्या बघून एक उदाहरण सांगते ना, आमच्या बाजूला एक पोरगो हा एक कशा 2-3 समाजाचा विषय ज्यांनी अक्षरशः एजंट इलो एक त्या एजंट आता खयचो एजंट म्हणजे लग्नाचा एजंट तो हा त्यांनी काय केलं सांग पूर्ण डोक्या लावलाय, सध्याच्या परिस्थितीत विचार केलाय, गाववाल्यांच्या परिस्थितीत विचार केलाय आणि काय केलंय येताना एक पोरगीचा फोटो घेऊन येतो आपल्या बरोबर. हा आता मानसिकता काय हा आमच्या गाववाल्यांची बघत असतो तर अशी विषय की माझ्याचा होऊ देत त्याला कळता नाही. हा पोरगी असली तर पहिले माका माझ्या पोरग्याचा काहीतरी होऊ देत शेजारच्या कळता नाही. ही कंडिशन आहे सध्याची समाजा विषय. तो इलो आणल्यान त्याका त्यांनी काय केलं एकाच पोरगीचं फोटो पहिलं त्याका दाखवल्या बरोबर ह्यो खुश गाववालो खुश झाला साधारण 8-9-10 हजार रुपये लागतील त्याच्या म्हणजे जुळवाजुळवी करून लागतील. माझ्याकडे 5 ते आधी घ्यावा. आता ह्यो फळेचा माणूस आहे का माहितच नाही बरोबर विषय पण तिने दिले. हा तोच थैसून उठलो आणि दुसऱ्याकडे गेलो त्याकडे. हा ता झाल्यावर त्याचा हे का माहित नाही त्याच्याकडे गेलो होतो आणि हे एकमेकांबरोबर बोलणार नाही कसे माझ्या जिल्ह्यासाठी पोरगी मी बघले म्हणून किंवा असं माणूस गेल्या बरोबर ते त्याका दाखवले आणि तो फोटो त्याका दाखवले. म्हणता वा म्हणता भारी पोरगी हा. मग अकडे तकडे तर माझ्याकडे जास्त नाही हो 3,000 रुपये हो तिने मागणी केल्या ना बरीचशी 3,000 कुठे केल्या. आता काय न करता नुसत्या फोटोवर तो 3 ते 5 8,000 घेऊन गेलो. हा त्याच्यानंतर ही सत्य परिस्थिती हा समाजला विषय तर त्यांनी फोन नंबर दिला नाही का. हा फोन नंबर दिल्याने ह्यो बोलला होता तो कशा उचलता बरोबर. त्याने दिवाळी साजरी केली मोठे ही कंडिशन हा शेतकऱ्यांची गाववाल्यांचा विषय. आता माझा सांगण्याचा उद्देश काय की ह्याच्यात त्यांनी खरोखर आपलं फायदा करून गेले ना. आता हे कोणचे या ते ह्यांची व्यथा शेतकऱ्यांची व्यथा म्हणजे पोरी होत नाही लागणार म्हणून ते भाळतच कसं तरी होऊन जाईल कसं तरी होण्याच्या थ्रू तरी इला बघूया ट्राय. मग ह्या सगळ्या एकंदरीत विचार करून ना आता मी म्हटलं एक असं ह्याच्यावर एक परिस्थिती लिहूया काहीतरी म्हणजे दरवेळेस तू काहीतरी या विषयावर परिस्थिती म्हटलं बघूया विचार आधी जे काय असतील ना विषय त्या कवितेच्या माध्यमातून तुम्ही लिहले 2 शब्द असे बोल ऐकूया. मग ते शेतकरी नवरा कवितेचं नाव शेतकरी नवरा. ओके. आता त्या ते शेतकऱ्याचं कसं दिवसामागून दिवस जातं कित्येक पोरगे लग्नाचे असत. दिवसामागून दिवस जातं कित्येक पोरगे लग्नाचे असत. त्यांच्या बापसाची व्यथा काय सांगा तुमका. त्यांच्या बापसाची व्यथा काय सांगा तुमका. त्यांच्याबरोबर बघून वाईट वाटतं आमका. आता बघा तू बघ ना ही विषय कंडिशन म्हणजे ही जी आता एकंदरीत विचार केला घ्यायचो ना म्हणजे चपला झिजवल्यानी हुमरे झिजवल्यानी पोराचा कैसून तरी लगेच तर ह्या होत नाही असा विषय ना. मग ता म्हणून आपला म्हटलं बघ दिवसामागून दिवस जातात कित्येक पोरगे लग्नाचे असत. त्यांच्या बापसाची व्यथा काय सांगा तुमका. त्यांच्या रे बोल वाईट वाटतं आमका. तो म्हणता म्हणजे कोण बापूस तो म्हणता झिलाचा माझ्या होतला कधी लगीन. झिलाचा माझ्या होतला कधी लगीन. मी जिथं असापर्यंत उघड्या डोळ्यानं बघीन. हा तर लगीन तुळशीच्या लग्नात सगळेच खुश होतं. तुळशीची लग्न येतात ना तेव्हा सगळेच खुश होतं. तुळशीच्या लग्नात सगळेच खुश होतं. गावकरी तुळशी गाराणा घालतात. हा गावकरी तुळशी गाराणा घालतात. यंदा तरी राहलेले बाबले लग्नाच्या बोवल्यावर चढतं हे तुळशी गाराणा घालतात. किंवा यंदा तरी राहलेले बाबले तुळशी लग्नाच्या बोवल्यावर चढतात. लग्नात जर झाली नाही तर होतला काय. लग्नात जर झाली नाही तर होतला काय. आता कित्येक शाळा बंद झालो पुढे भविष्याचा काय.
हो. तो प्रश्न म्हणजे नाही, शाळा म्हणजे आता गावची शाळा किंवा वाडीची शाळा त्याच्यात मुलांची पटसंख्या कमी आहे, त्यामुळे ते शाळा खरोखरच बंद झाले. बंद. आता जर लग्न झाली नाही तर त्यांना मूलबाळा होणार नाही, बरोबर. तोपर्यंत शाळेत मुलं बैसून जाते ना. आज शाळा ही condition आहे. घडी आजचा जर घडीचा विचार केलास ना तर आपल्याचकडे हा विचार केलंस तर 2-3 वर्षाने आपल्याकडे एकच मुलं 3 वर्ष शाळेत मुलंच नाही. मग आता काय होणार कंडिशन बंदच होणार नाही शाळा. मग त्याच्यावर विषय आता बघलास ना तर लग्नाचं झाले नाही तर होतला काय, बरोबर. कित्येक शाळा बंद झाल्या, पुढे भविष्याचा काय हा प्रश्न उभा. हा पुढे बघ, आमच्या या दिवस बरे होते, आमच्या या दिवस बरे होते, शेतकरी असलो तरी पोरगी देत होते. बरोबर ना. आमच्या या दिवस बरे होते, शेतकरी असलो तरी पोरगी देत होते. आता मुंबईवाला डिमांड दिलो, आता मुंबईवाला डिमांड दिलो, शेतकरी नवरो दिसना असं झालो. बरोबर ना. शेतकरी नवरो दिसना असं झालो. पोरगीवाल्यानो तुमका याकच सांगतोय, पोरगीवाल्यानो तुमका याकच सांगतोय, आपली पोरगी शेतकऱ्याक द्यावा, आपली पोरगी शेतकऱ्याक द्यावा, त्यांच्या आवशी बापाचा आशीर्वाद पदरात घ्यावा. पोरगीवाल्यानं तुमका याकच सांगतोय, आपली पोरगी शेतकऱ्याक द्यावा, त्यांच्या आवशी बापसाचो आशीर्वाद पदरात घ्यावा. म्हणजे खैतरी त्यांची जे हे होत ना ते तुम्ही तुमच्याकडे हे करून घ्यावा. त्या शेतकरी नवरो पण आता बरोबर बऱ्यापैकी आता बघितला तर मुंबईपेक्षा शेतकऱ्याकडे हा. पण लोकांना तेवढा कळत नाही हा विषय. पण लोकांनी पण हो विचार करू खरो, मी जर पोरगीसाठी असं ह्या करतोय ना तर माका पोरगी हा तर ठीक हा बरोबर विषय, दुसऱ्याची असली तर हा माझं पोरगो हा दुसऱ्याची पोरगी गोरची तर कसं काय विषय होला, किंवा त्याची पोरगी असली तर म्हणजे प्रत्येकाने विचार करूचो असता. विचार करूचो असा नाही म्हणान जमत की मी बाबा पोरीचो आवाज बापूस आहे म्हणून मी असं वागणार, मी पोराचो आवाज बापूस आहे. बरोबर. पण या प्रत्येकान समजून घेऊ काय दोघांचीही परिस्थिती. बरोबर. आणि असं जर केला ना तर काहीतरी पुढे जाऊन लग्न होतील. आणि हा मोठा विषय आहे समाजाचा सध्या, गंभीर विषय. लग्न होत नाही आणि पोरगे पण ना या ह्याच्यात व्यसनाच्या आहारी गेले. हा काय काय पोरांनी म्हणजे आता मी ऐकतोय ना, आता असो प्रकार निघता ना की पोरगी म्हणतात मला लगीनच करूचं नाही. बरोबर. कारण जेव्हा शोधूचा होता, जेव्हा बघूची होती पोरगी, सगळा करून झाला, लगीन काय जमला नाही. आता तो म्हणजे त्याची इच्छाच राहिली नाही. बरोबर. म्हणजे मे बी त्याच्या डोक्यात असं असत की अरे आता माझी 40-45 झाली, आता लगीन करणार, त्याच्यानंतर पोरग्या होणार, त्याचा संगोपन कसा करणार, तोपर्यंत आपण म्हातारे होणार. मग असे बरेच लोक आता पोरगे निर्णय घेतात की जाकी चुकीचा पण काय त्यांचं पण नाविलाज आहे. बरोबर. डोक्यात पण त्यांच्या विषय हे सगळं जात राहतात. आणि म्हणूनच ना नाही म्हटलं तरी पण हिचं आता यादा लागला म्हणजे बा हे लग्न पळावळीचा विषय झाला असा त्या विषय ह्याच्यामुळे झालेला विषय हा. कारण पोरगीची पण काहीतरी ह्या बघा ना तुम्ही असं म्हणजे जी बाई बापा त्याचा पण विषय बघा, विषय करा किंवा मी मुंबईवरच होतात आणि त्यात कारण मुलीचा पण म्हणजे या होता ना त्याच्यामुळे ती बघत काय करून त्यातून निघून जातात. शेवटी काहीतरी हा चुकीचा हा विषय आणि खरोखर ह्या एका विचार करण्यासाठी हा विषय आहे. तो आपला जो गंभीर विषय आहे तो विचार करण्याचा समजतो. त्यामुळे हा विचार करूच लागत या गोष्टीवर तर काहीतरी या विषय तुझ्या कवितेने म्हणजे एकदम समाजाच्या विचारसरणीत एकदम प्रभाव केला ना. बरोबर. चांगले विचार आहे, चांगले. बघूया.